जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19. शिकवण नाम. समास पहिला. लेखन क्रिया निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मनुष्ये बाळबोध अक्षर, घडसुनी करावे सुंदर, जे देखताची चतुर, समाधान पावती. श्रीराम समर्थ. बघा, दशक 19 आणलाय आपल्याला. शिकवण नाम. अखंड समर्थाने आपल्याला 18 दशकामध्ये आपल्याला शिकवलंयच हो. अखंड शिकवतच आहेत. तरी देखील आता काय आणलंय हो? शिकवण नाम. परमार्थ कळलाय, बरोबर आहे. परमार्थ कळतोय, प्रपंच कळतोय, परंतु परमार्थात असताना, प्रपंचात असताना आचरण कसं असावं हे आपल्याला कळत नाही हो. जुना 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 परमार्थात माणसं म्हणतात ना, मी परमार्थ करतो याला 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली. समर्थ म्हटले, अरे वर्ष किती झाली ह्याला महत्त्व नाही आहे, आंतरी बदल किती झाला हे फार महत्त्वाचं आहे. तुला जिथं जायचंय, आपला जो मार्ग आहे, आपल्याला जिथं जायचंय त्या मार्गावर आपण कुठपर्यंत आहे हे फार महत्त्वाचं आहे हो. काही आला लेटन झाला सेट. बघा, परमार्थात उशिरा येतात, लगेच त्याचं आकलन करतात, आचरण घेतात आणि मुक्त होतात. समर्थ म्हटले, सोपं नाही परमार्थात. एवढं दिलंय समर्थांनी, श्रवण दिलंय अखंड. आहो, आपल्याला कळण्यासाठी समर्थांनी किती हो स्वतः आपल्याला हे मागितले, माफी मागितली. एखादं शब्द चुकून काय झाला असेल तर श्रोते आम्हाला काय करा, क्षमा करा, असं एवढी नम्रतेची भूमिका बापाकडे हो, समर्थांकडे. लक्षात घ्या, हे ज्ञान 2-2 ओवीवरती PhD करतात लोक. मग ह्या ग्रंथाची तुलना कुठं होऊ शकते का हो? काय लिहिलंय. समर्थ म्हटले, पूर्ण दासबोध ग्रंथ श्रवण करा आणि नंतर मग काय नावं ठेवायचे तिथे ठेवा. कारण कसं हो, पूर्ण ग्रंथ पाहिल्याविनं उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. समर्थ म्हटले, अरे वरवर नुसतं ते समर्थांना नावं ठेवतात. परमार्थात असून सुद्धा लोक द्वेष मत्सर करतात हो. परमार्थ कुठला वाईट नाही. समर्थ म्हटले, जो फक्त समर्थांचं म्हणणं काय आहे की बाबा, तुला भेटलाय ना सरळ मार्ग, वाकड्या मार्गात जाऊ नको, 2 डगऱ्यावरती हात ठेवू नको. हा पण परमार्थ करायचा, तो पण परमार्थ करायचा. समर्थ म्हटले, कोंबडी काय ते करताना देवाला काय कापताना तुम्ही काय हो, कोंबडं कापायचं, बकरं कापायचं. समर्थ म्हटले, अरे थांबलं पाहिजे हो. संतांनी प्रत्येक परंपरा तसली कापाकापीची परंपरा जाग्यावर थांबवली. समर्थ म्हटले, अहो देवा पुढं देव कापला हो. आपण काय म्हणतो, देवाला कापायचंय, देवाला कापायचंय, आणि खरोखर आपण देवाला कापतोय हो. लक्षात घ्या, द्वैत भाग लक्षात आला पाहिजे. समर्थ म्हटले, शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही. शिकवल्याविना शहाणपण आले, ऐसे देखले ना ऐकले भूमंडळी. समर्थांनी गेल्या समासात सांगितलं ना आपल्याला की शिकवल्याशिवाय कोणालाही शहाणपण येत नाही. म्हणून समर्थांनी आपल्याला दशक 19 शिकवण नाम अखंड स्वारे आपल्याला शिकवते. अहो, शिकवायला आलेत. कोचिंग क्लासेसची फी काही नाही आहे. उत्तम मनुष्य घडतोय. समर्थ म्हटले, तरी देखील फुकटाच्या ठिकाणी, अहो परमार्थ फुकट आहे तरी फुकट येत नाहीत माणसं. जिथं पैसे पेड करून जावं लागतं तिथं जातात हो लोक. समर्थ म्हटले, अरे फुकटचं मिळालंय त्याची व्हॅल्यू कळत नाही आपल्याला. हा परमार्थ फुकटचा नाही आहे. समर्थ म्हटले, याच्यासाठी शरीर झिजवावं लागतं हो. 2.5 तास बसून श्रवण करायचं सोपं नाही. समर्थ म्हटले, परंतु देहाला एकदा वळण लागलं की काय वाटत नाही. समर्थ म्हटले, कारण म्हटले सर्व योग घडतोय, सगळं घडतंय त्या देहाकडून. असं तरी कोण, एक लक्षात ठेवा, पुरुष एक वेळ शांत बसतील 2.5 तास, पण स्त्रिया एका जाग्यावरती 2.5 तास बसणं शक्यच नाही. समर्थ म्हटले, दुसरीकडे जाऊन बघा,
अहो एका मिनिटात काय होतं हो, सगळा गलबला गलबला. 400-500 स्त्रिया जर असतील तर काय होईल हो. बघा लग्नाच्या ठिकाणी आपण बघतो ना, गोंधळच ना सगळा. पुरुष कमी बोलतात पण स्त्रिया किती बोलतात हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, अखंड आपली वाणी चालूच असते. शांत एका ठिकाणी बसून श्रवण करतो, त्या ठिकाणी देह शांत बसायला शिकतोय ना हो, मग घरात पण शांत होतोय समर्थ म्हटले. मग जाणून बुजून पुरुषांनी लावावं ना तिथं. कारण का हो, आजकाल कलियुगामध्ये शांत बसत नाही कोण हो, स्त्री शांत बसत नाही. म्हणजे समर्थ म्हटले ती जर शांत असेल, लक्ष्मी जर शांत झाली घरातील, तर वातावरण कसं होणार आहे व शांतच होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले की तिला पण काय देता आला पाहिजे, आपल्याला आदर देता आला पाहिजे, परमार्थात साथ देता आली पाहिजे. कारण देह आहे म्हटल्यानंतर कंटाळा येतो, देह थकतो समर्थ म्हटले. आपल्यालाही कळलं पाहिजे हो. कारण समर्थ म्हटले शिकवल्याविन शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकिले भूमंडळी. शिकवल्याशिवाय कळतच नाही की कोणाला काय पाहिजे ते हो. समर्थ म्हटले अरे सगळं पाहिजे, शरीराला सगळं पाहिजे हो. जीवनसत्व पाहिजेत, सगळं पाहिजे, त्यावेळेस ते शरीर उत्तमाचं चालतं. जसं आपण एखादी गाडी घेतली तर तिला जशी सर्व्हिसिंग लागते, तसं देह आहे, देहाला पण सर्व्हिसिंग लागते ना. समर्थ म्हटले काय घटक कमी पडतायत ते घटक देता आले पाहिजेत हो. स्त्रियांमध्ये रक्त कमी पडतं ना. समर्थ म्हटले HB कमी असतो. मग आहारात स्त्रियांना, बऱ्याच स्त्रियांना काय हो, घरात बनवतात स्वतः पण खायला काय नसतो, वेळ नसतो. समर्थ म्हटले आपल्या माणसांची काळजी आपण करायला पाहिजे. लक्षात ठेवा. कारण का हो, जसं गाडीला सर्व्हिसिंग लागते तशी ह्या मनुष्य देहाला सुद्धा सर्व्हिसिंग लागते. आतूनही लागते आणि बाहेरून लागते. समर्थ म्हटले नटून थटून शरीर सदृढ होत नाही. समर्थ म्हटले आतून नटवता आलं पाहिजे. म्हणूनच दिलं ना लेखन क्रिया निरूपण नाम. लेखन, कुठलं लेखन समर्थ म्हटले, बाहेरचंही लेखन उत्तमाचं पाहिजे, पण अंतरीचं लिखाण जर उत्तमाचं झालं तर त्या देहाचं कल्याण झालं हो. लेखन क्रिया निरूपण नाम. लेखन कसं असावं समर्थांनी सांगितलंय. अहो लेखन म्हणजे काय, देह जर सगळं व्यवस्थित देहाला मिळालं तर देह काय राहतो, समाधानी राहतो. आणि तो काम करणार ज्यानं जो जेवण बनवतोय तो जर समाधानी असेल तर जेवणसुद्धा, आहारसुद्धा सगळ्यांना काय मिळणार आहे हो, तो आहार घेतला तर समाधान मिळणार आहे. समर्थ म्हटले जाणीव करता आली पाहिजे हो. जाणीवेतून घेता आलं पाहिजे. कित्येक स्त्रिया रोज काय करतात हो, कामावरती जातात. अहो आजकाल दोघांनी कमवल्याशिवाय घर चालत नाही. मग समर्थ म्हटले पुरुषाला जसा कंटाळा येतो ऑफिसमधून, तेच काम जर स्त्री करत असेल तिला पण कंटाळा येतोच ना. समर्थ म्हटले जाणीव असली पाहिजे हो. पुरुषांना जाणीव असली पाहिजे की ती पण बाबा आपल्याबरोबर काय करते, तो सिमिलर जॉब आहे दोघांचा म्हटल्यानंतर समर्थ म्हटले आपल्यालाही जाणीव करता आली पाहिजे हो. एकानेच काय सगळा ठेका घेतलाय का हो करायचा. समर्थ म्हणतील हे काय सांगताय तुम्ही. म्हणजे लेखन क्रिया निरूपण नाम. समर्थ म्हटले विचार करण्याची गरज आहे हो. समर्थ म्हटले जे आपल्या योग्य काम आहे पुरुषांनी ते काम करावं, स्त्रियांयोग्य जे काम आहे ते स्त्रियांनी करावं. समर्थ म्हटले वादावाद व्हायची काय गरजच नाही ना. पण समर्थ म्हटले सगळं स्त्रियांवरती लोट टाकून बसतात हो. पुरुष काय करतात, मलाच खूप काम असते, मग मुलं पण तिनं सांभाळायची, घर पण तिनं सांभाळायचं, जॉब पण तिनं सांभाळायचा. मग अशातून काय होते हो. समर्थ म्हटले मानसिकता राहत नाही. परमार्थ करणे म्हणजे प्रपंच आणि परमार्थ एवढ्या दगदगीतून सुद्धा करणारे देह आहेत हो. समर्थ म्हटले एवढ्या दगदगीतून सुद्धा आठवड्यातून श्रवण करणारे भरपूर देह आहेत, ज्याच्यावरती समर्थांचं खूप प्रेम आहे हो. कारण का हो, स्वतःला काय केलंय त्यांनी, गुंतवून घेतलंय परमार्थात, प्रपंचात, संसारात. समर्थ म्हटले पण पुरुषानं देखील जाणीव असली पाहिजे हो. पुरुषांना देखील समर्थ म्हटले जाणीव असेल तर काय होतं, दोन्ही चाकं, गाडीची दोन्ही चाकं वंगण व्यवस्थित असेल तर व्यवस्थित चालतात. समर्थ म्हटले तसं स्त्री जर घरी बसणारी असेल तर तिनं, म्हणजे घरी बसणारी म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की बाबा ती जॉबवरती नाही
घरी पण खूप काय असतात हो, कामं असतात. समर्थ म्हटले सगळी कामं असतात. म्हणून समर्थ म्हटले एकमेकाची जाणीव करता आली पाहिजे हो. स्त्रियांनीही जाणीव करता आली पाहिजे पुरुषांची, पुरुषांनीही स्त्रियांची जाणीव करता आली पाहिजे. म्हणजे लेखन आपल्या अंतरी उत्तमाचं झालं पाहिजे हो. कारण शिकवायला बाप आलाय म्हणून आपल्याला कळतंय. समर्थ म्हटले या दगदगीच्या जीवनामध्ये काय होतं, समर्थ म्हटले संवाद घडत नाही. संवाद न घडल्यामुळं घरामध्ये काय होतं समर्थ म्हटले, म्हणजे विकोपाला जातात गोष्टी. समर्थ म्हटले विकोपाला गोष्टी जातात. म्हणून समर्थ म्हटले संवाद साधता आला पाहिजे हो. काय चुकतंय काय चुकत नाही विचार विनिमय झाला पाहिजे ना प्रत्येकाला. आणि जो परमार्थिक देह आहे त्याला जाणीव झालीच पाहिजे हो. दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे. मग तो पुरुष असू द्या नाहीतर स्त्री असू द्या. त्याचं कसलं काम आहे, हिचं कसं काम आहे, दोघांनी एकामेकाची काय करता आले पाहिजे. कंपॅरिझन करून कुठला देह जास्त त्रासतोय हे कळलं पाहिजे हो. समर्थ म्हटले कळत नसेल तर लेखन झालंच नाही. समर्थ म्हटले अंतरी लेखन झालंच नाही, कारण कळलं पाहिजे. समर्थ म्हटले म्हणून समर्थांनी पहिली ओवी आणली बघा. श्रीराम समर्थ मनुष्य बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती. म्हणजे मनुष्यानं काय करायचंय हो, बाळबोध अक्षर वळवून असं सुंदर करावं की जे पाहताच चतुर लोक सुद्धा काय हो समाधान पावती. जे लोक वाईट आहेत, अंतरातून वाईट आहेत, त्यांनी वाईटाशिवाय दुसरं काही केलेलंच नाही, अशा लोकांना सुद्धा जर आपला देह बघितला की समाधान वाटलं पाहिजे हो. असं आपलं लिखाण पाहिजे. लिखाण अंतरी उत्तमाचं असेल तर मुखातून सुद्धा काय येणार आहे हो, उत्तमाचं येणार आहे. समर्थ म्हटले अहंकार नकोच हो. कितीही संपत्ती असेल, जगामध्ये एक नंबर श्रीमंत जरी असेल समर्थ म्हटले तरी अहंकार नको, कारण हे सगळं नश्वर आहे, हितच सोडून जायचंय. समर्थ म्हटले असू द्या, असू नये अशातला भाग नाही. समर्थ म्हटले असू द्या, संपत्ती असू द्या हो. समर्थ म्हटले जे ते ज्याच्या कार्डावर जेवढं आहे तेवढं ते त्यांना मिळणारच आहे. परंतु समर्थ म्हटले कितीही स्ट्रॉंग कार्ड असेल तरी देखील मृत्यूवरती विजय कोणी मिळवलेला नाही. मृत्यू हा अटळ आहे. बघा पूर्वीच्या काळी सुद्धा मोठमोठाले राजे होते ना हो, आज त्यांच्या वंशजांची काय अवस्था आहे आपण बघतोय. समर्थ म्हटले म्हणजे एकाला भोगायला मिळालं म्हणून त्याच्या 7 पिढ्या ना मिळेलच असं नाही. समर्थ म्हटले काळानुसार काय होतो, बदल होत जातो. समर्थ म्हटले एखादा गरिबीत जन्मलेला असला तरी त्याला देखील काय मिळतं, गडगंज संपत्ती मिळते. म्हणून त्यांना अहंकार धरून बसायचा नाही. समर्थ म्हटले अहंकार नको, एकमेकांना मदत करण्याची काय पाहिजे हो, पात्रता पाहिजे हो. समर्थ म्हटले मदत करता आली पाहिजे हो. समर्थ म्हटले कारण आपल्या श्रीमंतीचा उपयोगच काय, जर आपल्याला मदत करणाऱ्या माणसांना जर आपण मदत करू नाही शकलो तर समर्थ म्हटले अरे कितीही गडगंज संपत्ती असले तरी त्या संपत्तीचा उपयोग नाही. कारण त्या छोट्याशा गोष्टीसाठी तो जीव जर तरफडत असेल, त्यानं अखंड तुला मदत केलेली असेल आणि तू एवढा भला मोठा श्रीमंत झालेला असेल आणि तू जर त्याच्याकडे लक्ष देत नसशील तर समर्थ म्हटले याच्यासारखं मोठं पाप नाही हो. याच्यासारखं मोठं पाप नाही. कारण ज्यानं देह झिजवलेला असतो त्याला माहीत असतं काय कष्ट देहाला पडलेत, हे ज्याचं त्याला माहीत असतं हो. समर्थ म्हटले शेतकरी सुद्धा काय करतो, खूप कष्ट, शेतकऱ्याला तर खूप कष्ट आहे. समर्थ म्हटले कारण ते कसं आलं, शारीरिक कष्ट आलं. रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, प्राणी बघत नाही, काही बघत नाही. प्रत्येक गोष्टीचं काय आहे हो, म्हणजे जीव धोक्यात घालूनच नोकरी आहे ना ती. शेतकरी सुद्धा नोकरीच आहे ना एक प्रकारचे, जगण्यासाठीच आहे ना ते. मग समर्थ म्हटले अरे कितीही श्रीमंत झाला तरी अंतरी जाणीव पाहिजे हो. समर्थ म्हटले इतरांची जाणीव पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलं मनुष्य बाळबोध अक्षर, एवढं सुंदर अक्षर. द्वैतातला भाग समर्थांनी सांगितला. अभ्यासात सुद्धा ज्याचा अक्षर सुंदर असेल त्याला पैकीच्या पैकी मार्क असतात हो. कारण का हो, जे हुशार विद्यार्थी असतात ते काय करतात हो, अक्षर देखील 100% ज्याला मार्क पडतायत
ते काय साहजिकच त्याचं अक्षर काय असणार आहे. सुंदर आहे समर्थ म्हटले. म्हणून मनुष्य बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावते. आता बघा, ग्रंथामध्ये हे जे अक्षर लिहिलेलं आहे, ग्रंथामध्ये आपण वाचतोय, हे किती सुंदर लिहिलेलं आहे. आता ते छपाईच आहे समर्थ म्हटले. परंतु काही देह असे आहेत की प्रत्यक्षात देखील त्यांचं अक्षर इतकं सुंदर आहे समर्थ म्हटले. एवढं सुंदर की त्या वरून नजरच हटवावी असं वाटत नाही समर्थ म्हटले. काय वाटत नाही नजरच हटवावी असं वाटत नाही. बघा, कितीतरी दुसरी तिसरीतली सुद्धा मुलं खूप सुंदर अक्षर काढतात समर्थ म्हटले. मग अक्षर सुंदर काढता आलं पाहिजे. समर्थांनी सांगितले की अक्षर सुंदर असेल. समर्थांचं म्हणणं काय आहे अंतरी लिखाण जर उत्तमाचं केलेलं असेल, अंतरी लिखाण म्हणजे काय आपलं विषय विकारांवरती नियंत्रण असेल. समर्थ म्हटले आपण नुसती उपासना आणि नुसतं श्रवण, समर्थ म्हटले पाट्या टाकून उपयोगाचं नाही. तुम्ही त्यातलं कितपत घेतलं, लिखाण कसं केलं आहे तुमच्या अंतरी, त्यातला भाग तुमच्याकडे किती लागू पडतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण समर्थांनी सांगितलं की एक देह श्रवणावरून चाललेला आणि त्याची जुनी मैत्रीण भेटते समर्थ म्हटले. जुनी मैत्रीण भेटते आणि ती त्याला काय नेते चहा प्यायला नेते घरी. तो जायला तयार नसतो, श्रवणावरून आलेला असतो, जायला तयार नसतो, परंतु ती ते हट्ट धरून बसते. नाही तुम्ही आलंच पाहिजे, तू आलंच पाहिजे, चल घरी चल घरी. आणि तिला कॉलेजमधले दिवस आठवले समर्थ म्हटले. तिनं काय केलं त्याच्याबरोबर चहा करायला गेली आणि काय करायला लागली चाळे करायला लागले समर्थ म्हटले. नको ते चाळं करायला लागली. परंतु हे लिखाण उत्तमाचं होतं. आली अंगावर घेतली नाही शिंगावर समर्थ म्हटले. कारण लिखाण उत्तमाचं अंतरी झालेलं होतं की नाही समर्था, आता माझं लग्न झालेलं आहे, तिचं पण लग्न झालेलं आहे, मला हे कर्म करणे नाही. हे अंतरी काय झाले जाणीव झाली. त्या क्षणी त्यानं काय केलं स्वतःच्या अंगातील कोट तिच्या अंगावरती टाकला आणि तो काय केलं तिथून सरळ धूम ठोकली आणि सरळ स्वारीकडे गेला. स्वारी म्हटले, बाळा तुझीच वाट बघत होतो रे. म्हणून समर्थांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. अरे आपण काय पूर्वी काय केलंय याच्यापेक्षा समर्थ म्हटले आता आपण काय करतोय फार महत्त्वाचं आहे जे लिखाण पूर्वी झालं होतं समर्थ म्हटले ते खोडरपणे खोडून टाकले समर्थांनी. आपल्या बाबतीत जे काय वाईट झालेलं, काय झालेलं म्हणजे चुकीचं काय घडलेलं होतं ते समर्थांनी सगळं खोडलंय पुन्हा ते लिखाण करायचं नाही समर्थ म्हटले. एकदा जे खोडलंय, परमनंट खोडलंय मग ते पुन्हा लिखाण तसलं करायचं नाही समर्थ. खूप आनंद झाला समर्थांना की काय म्हणजे काय केलं त्या देहानं समर्थांचं नाव राखलं आज श्रवणावरून आला होता आणि लिखाण उत्तमाचं अंतरी होतं म्हणून पूर्वीचं लिखाण, खोडलेलं लिखाण पुन्हा केलेलं नाही आहे. म्हणून समर्थ म्हटले जाणीवपूर्वक काय करता आलं पाहिजे आचरण करता आलं पाहिजे समर्थ म्हटले. कॉलेजमध्ये शाळेमध्ये जे काय झालं ते होऊन गेलं समर्थ म्हटले. आता तरी मनुष्यानं शहाणं व्हावं ना, आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे ब्राह्मणे म्हणजे कुणाला मनुष्याला म्हटलंय समर्थांनी. प्रत्येक देहानं आता तरी सावध व्हावं. समर्थांचं काय म्हणणं आहे की जे उत्तमाचं लिखाण समर्थांनी आपल्या अंतरी करून ठेवलंय त्या लिखाणात खाडाखोड करायची नाही. पहिलं जे लिखाण खोडून टाकलंय म्हणजे लक्षात आला पाहिजे भाग. समर्थांना काय सांगायचं लक्षात आलं पाहिजे. पूर्वी तुमची काय लफडी होती समर्थ म्हटले, काय तुमचे नातेसंबंध होते ते होते समर्थ म्हटले. आता तू श्रवणामध्ये आहेस, परमार्थात आहेस, प्रपंचात आहेत उत्तमात, तुला मिळालेली अर्धांगणी उत्तमाची. हा भाग समर्थ म्हटले स्त्रियांना पण लागू पडतो. तुझा मिळालेला पती उत्तमाचा आहे समर्थ म्हटले. आता पूर्वीचं समर्थ म्हटले आठवायचं नाही आपल्याला. पूर्वीचं लिखाण आपल्याला करायचं नाही. एकदा खोडलंय ना ते लिखाण पुन्हा करायचं नाही. समर्थांना सगळं माहिती आहे आपली कुंडली ना कुंडली माहिती आहे. प्रत्येक देहाने जाऊन उभा राहावा समोर आणि म्हणा, एक गेली मुलगी मैत्रीण होती तिची आणि तिचा योग आला समर्थांकडे जायचा आणि तिनं काय केलं
ती उपहासानं गेलती त्यांच्याकडं. काय गेलती उपहासानं, म्हणजे तिला काय वाटलं, हे म्हणजे काय आहे, ही माझी मैत्रीण वेडी झाली म्हणायची. म्हणून ती सहज म्हणली आता आज ह्यांची चेष्टा करू म्हणून उपहासाने त्यांच्याकडं गेलेली. त्यावेळेस स्वारीनं सांगितलं, म्हणजे तिनं ह्या दुसरी जी बैठकीतली होती तिनं काय दिलं, निवेदन दिलं, ऐकलं. त्या म्हणजे समर्थांनी तिचं कार्य काय होतं ते केलं. आणि ह्या मुलीनं समर्थांना काय विचारलं, उपहासाने विचारलं स्वारीला, की काय नाही म्हटले, तुम्हाला भविष्य दिसतं का, भविष्य कळतं का? समर्थ म्हटले, भविष्य तर कळतं, पण मला हे भूतकाळही कळतो. समर्थ म्हटले, काल रात्री तू कुठं होतीस, कुणाबरोबर होतीस, हे मी सांगू शकतो. समर्थ म्हटले, सांगू का म्हटले, तुझ्या मैत्रिणी देखत सांगू का? त्यावेळेस त्या मुलीनं धुमच ठोकली. का हो? कारण ज्याचं त्यालाच माहीत आहे ना आपण कुठं होतं ते. समर्थ म्हटले, भविष्यकाळ कुणी बघितला आहे, कुणाला माहीत नाही, पण भूतकाळ माहीत आहे ना. मग असं समजू नका की समर्थांना काही कळत नाही. जो आपल्या अंतरी एवढा बदल करू शकतो, आपल्या अंतरंगात एवढा बदल करू शकतो, त्याला आपलं भविष्यही माहीत आहे, वर्तमान माहीत आहे, भूतकाळ माहीत आहे, सगळं माहीत आहे हो. समर्थ म्हटले, त्याला कशाची गरज नाही. समर्थ म्हटले, तो आपल्या कल्याणासाठी आणलंय त्याने. लक्षात घ्या, समर्थांनी एवढा ग्रंथ लिहून ठेवलाय. 200 समास, 20 दशक, 200 समास, हे सर्व लिखाण आपल्यासाठी आहे. समर्थ म्हटले, हे परमनंटली कारण समर्थांनी आपल्यासाठी करून ठेवले हो. काय त्यामध्ये प्रत्येक एक शब्द ना शब्द आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून समर्थ म्हटले, आता लिखाण उत्तमाचं करायला घेतलंय ना, तर त्यात काय आलं नाही पाहिजे हो, वाईट वक्त काय आलं नाही पाहिजे. म्हणजे समर्थ आपल्याला जाणीवपूर्वक परमार्थात काय केले हो समर्थांनी, म्हणजे जाणीवपूर्वक स्वारी आपल्याला शिकवते हो. का शिकवते हो, काय कारण आहे शिकवायचं? कधी विचार केला आहे का की बाबा समर्थांनी आपल्यासाठी एवढे 20 दशक 200 समास का बरे लिहून ठेवले असतील? विचार केला आहे का कधी? समर्थ म्हटले, विचार करता आला पाहिजे हो. आपण सगळे अडकलेले हो, घोंगडी अडकलीत आपली, सगळ्यांची काय ना काय घोंगडी अडकलेत, म्हणून आपण परमार्थात आलोय. समर्थ म्हटले, सांगितलं ना, एकदा संत तुकाराम महाराज कीर्तन करत होते. आहो, त्यांचंही कीर्तन सगळे आवडीनं ऐकायचे, पण समर्थ म्हटले हळूहळू सगळे उठून जायचे हो. का? यांना काय काम नाही म्हणून हे सांगत बसतायत, आम्हाला भरपूर काम आहेत म्हणून लोक काय जायचे, उठून जायची. फक्त एकच माणूस राहिला होता हो शेवटपर्यंत. संत तुकाराम महाराजांचं कीर्तन संपलं, तो संत तुकाराम महाराजांच्या पाया पडला. त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हटले, अरे मानलं पाहिजे रे तुला, सगळं कीर्तन तू श्रवण केलं. त्यावेळेस तो म्हणाला, अहो महाराज, सगळं कीर्तन श्रवण करायचं नव्हतं मला, पण माझं घोंगडं तुमच्या पायाखाली होतं, माझं घोंगडं तुमच्या पायाखाली अडकलं होतं. मग मी जाणार कसा घरी बिगर घोंगड्याचा, म्हणून मी काय झालो, थांबलोय. मन समर्थ म्हटले, आपणही ह्या परमार्थात थांबलोय. कशामुळं हो? आपलंही काहीतरी घोंगडा अडकले हो. कोणाचं लग्न जमत नाही, कोणाला नोकरी लागत नाही, कोणाच्या घरात कटकटी आहेत, कोणाला म्हणजे असं एखादं समर्थ म्हटले कुटुंब दाखवा की ज्याच्यामध्ये काय नाही हो, काहीच टेन्शन नाही. असं होतच नाही हो. समर्थ म्हटले, परमार्थी तो राजधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? पारमार्थिक माणूस असला तर एकच फरक पडतो. काय फरक पडतो? समर्थ म्हटले की एखादी गोष्ट कमी पडली, काय नाही मिळालं, काय झालं तरी परमार्थिक माणूस त्यातून काय करतो, त्याला शिकवलंय ना, समर्थांनी शिकवलंय म्हणून त्यातून पॉझिटिव्ह घेतो, निगेटिव्ह तिथंच सोडून देतो. समर्थ म्हटले, परंतु असं एकही घर नाही. समर्थ म्हटले, आपण संसारात आलोय, प्रपंचात आलोय म्हटल्यानंतर काही ना काही काय असतात. समर्थ म्हटले, उद्वेग असतातच हो. अहो, काय जरी नसलं तरी कोणीतरी कुचक्यावाने बोलणार. समर्थ म्हटले, जाणून बुजून आपल्याला कसा त्रास होईल असे प्रयत्न करणार. समर्थ म्हटले, परंतु आपण दुर्लक्ष करायचं आहे हो. कारण आपल्याला जायचंय कुठं, आलोय कुठून, आपण आपल्याला जायचंय कुठं हे लक्षात ठेवायचं हो. आलोय कुठून, जायचंय कुठं
ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. समर्थ म्हटले आपल्या देहाचं सार्थक कशामध्ये आहे हे कळलं पाहिजे हो. समर्थ म्हटले भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्ण स्वारींनी अखंड आपल्याला शिकवलंय हो. श्रवण अहो सगळे युद्धभूमीवरती सगळे होते, हजर होते, पण समर्थ म्हटले श्रवण एकानंच केलं ना हो, अर्जुनानंच केलं. बाकी सगळ्या कुणालाच ऐकू आलं नाही हो. उपदेश ऐकू आला नाही. विश्वस्वरूप दर्शन त्या कुरुक्षेत्रावरती विश्वरूप दर्शन दिलं भगवंताने, पण ज्ञानदृष्टीनं पाहिलं कोणी फक्त हो. ते पण कॅप्चर करायचं सामर्थ्य नव्हतं अर्जुनाकडं. अर्जुनानं डोळं झाकले हो सुरुवातीला. म्हणले माझ्या चर्मचक्षुने मी तुमचे काय हे स्वरूप मी पाहू शकत नाही. मग त्याला काय दिले हो, ज्ञानचक्षु दिले. मग ज्ञानचक्षुने त्यानं ते विश्वरूप दर्शन काय केलं हो, भगवंताचं घेतलं. परंतु समर्थ म्हटले एवढे कुरुक्षेत्रावरती राजे महाराजे कमी श्रीमंत होते का? सगळे योद्धे होते, मोठमोठाले योद्धे होते. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, सगळ्यांना श्रीकृष्ण स्वारी माहीत होते, त्यांचं स्वरूप माहीत होतं, तरी देखील त्यांना ते विश्वरूप दर्शन झालं नाही. कोणाला सुद्धा झालं नाही हो. साधं धर्मराज म्हणजे युधिष्ठिराला तरी झालं का हो? नाही झालं. समर्थ म्हटले ज्याची श्री शिल्लक आहे त्यालाच दिलं ना हो. सगळे तिथं हजर असून बाकीच्यांना झालं का हो दर्शन? म्हणून समर्थ म्हटले युनिक होता आलं पाहिजे हो. आपल्याला सुद्धा जाणीवेतून परमेश्वराचं दर्शन घेता आलं पाहिजे. समर्थ म्हटले होऊ शकतं, का नाही होऊ शकत? समर्थ म्हटले त्यांना झालं, त्या युगामध्ये झालं, आपल्याला या युगामध्ये का होऊ शकत नाही? परंतु आपलं लिखाण उत्तमाचं पाहिजे हो, लहानपणापासून. म्हणून समर्थ म्हटले लहानपणापासून जर परमार्थात असू, बालभक्तीपासून जर परमार्थात असू, तर तो देह घडलाच जाणार आहे हो. आश्रम हा पाहिजेच हो. समर्थ म्हटले उत्तम शिकवणुकीचा आश्रम हा असलाच पाहिजे. उत्तम शिकवण जर नाही मिळाली तर देह काय होणार आहे हो? समर्थ म्हटले वाईट मार्गाला जाणार आहे. म्हणून समर्थांनी बालभक्ती आणली ना हो. बालसंस्कार हे उत्तमाचे झालेच पाहिजेत. परंतु आत्ताचे बालसंस्कार काय घडतायत हो? पुस्तकाचा विषयच नाही. समर्थ म्हटले काय हो, काय विषय आहे ते बघताय आपण टी व्हीवरती. मुलं काय हो गाण्यावरती काय धरतायत, ताल धरतायत. समर्थ म्हटले गाणं जर आताच ते वाजायला लागलं तर ते बाळ मोठेपणी काय करणार आहे? समर्थ म्हटले जे काय दाखवताय तुम्ही टी व्हीवरती बघा. परदेशामध्ये यूट्यूब चॅनलवरती पण बघा काय आहे हो, लहान मुलांसाठी कुठला चॅनल आहे, म्हणजे लहान मुलांसाठी कुठला कंटेंट आहे हे तपासलं जातं. त्या लहान मुलांना तुम्ही काय शिकवताय हे तपासलं जातंय. मग आपल्या भारतामध्ये तसंच तपासलं जातंय का? काय बघतायत मुलं, बघतोय का आपण? म्हणजे प्रत्येकाची कर्तव्य आहे. समर्थ म्हटले की लहान मुलांसाठी वेगळे चॅनल आहेत हो. लक्षात घ्या, एखादा चुकीचा कंटेंट जरी तुम्ही अपलोड केला लहान मुलांसाठी तरी देखील ते काय आहे हो, त्याच्यावरती बंधन आहेत, बरेच बंधन आहेत, शिक्षा होऊ शकते. समर्थ म्हटले जर तुम्ही लहान मुलांना चुकीचं शिकवत असाल तर. मग समर्थ म्हटले ही तरी जाणीव निदान पाहिजे ना हो. लहान मुलांना जे आपण संस्कार घडवू तेच त्यांचा भावी काळ ठरवत असतात. समर्थ म्हटले शिक्षणात आपण काय देतोय मुलांना हे आपल्यालाच कळत नाही हो. लक्षात घ्या, भेदाभेद समर्थ म्हटले अमंगळ. अखंड शिक्षण क्षेत्रात आपल्या भेदाभेद चाललाय हो. समर्थ म्हटले बोलू नये ते बोलायची काय येते? समर्थ म्हटले वेळ येते. समर्थ म्हटले अरे ती खरी काय आहे हो, शिक्षण हे काय आहे हो, महत्त्वाचं आहे. आणि त्या शिक्षण क्षेत्राच्याच ठिकाणी जर तुम्ही भेदभाव निर्माण करत असाल तर काय होणार आहे हो, सगळीकडे भेदभाव निर्माण होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले तुम्हाला जर उत्तम पिढी घडवायची असेल, नागरिक उत्तमाचा देशाचा घडवायचा असेल तर त्याच्या अंतरंगातून काय काढलं पाहिजे हो, भेदाभेद काढला पाहिजे हो. सर्व धर्म समभावाची भावना कधी निर्माण होणार आहे? कृतीतून निर्माण होणार आहे. समर्थ म्हटले मग काय चुकतंय काय बरोबर आहे हे आपल्याला कळलं पाहिजे हो.
अहो शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी आपण काय करतोय हो बघा. ज्याचं त्यानं ठरवा. समर्थ म्हटले भावी पिढी जर घडवायची असेल तर काय करता आलं पाहिजे हो, काहीतरी बदल काढता आला पाहिजे. ह्या गुण्यागोविंदानं आपल्या लोकांनी राहिलं पाहिजे, असं काहीतरी कार्य करता आलं पाहिजे हो. समर्थांनी केलंय ते कार्य. तिथं भेदाभेद येतच नाही. काय येत नाही हो, भेदाभेद येतच नाही. विचार करा, श्रवण करणारा कोण कुठला शेजारी बसलाय काही देणं घेणं नसतंय. समर्थ म्हटले तो एक परमार्थिक आहे, यातच आपल्याला समाधान असतं. तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे आपण बघतही नाही. समर्थ म्हटले म्हणजे एवढं सामर्थ्य परमार्थामध्ये समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले कुठं काय चुकतंय हे आपल्याला बघता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले भेदाभेद अमंगळ. या भेदाभेदातून जर बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी नवीन करता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले काहीतरी बदल करता आला पाहिजे शिक्षणसारख्या क्षेत्रामध्ये. म्हणजे समर्थ म्हटले हेच बाळकडू मुलांवरती पाजलं जात आहे ना हो. लहानपणीच त्या मुलांवरती जर अन्याय वाटत असेल मुलांना, सर्व धर्म समभाव नाही, इथं काहीतरी विषमता आहे असं जर भावना निर्माण होत असेल तर तेच मूळ बीज शेवटपर्यंत काय झालं होतं मुलांच्या मनावरती रुजलं जात आहे. समर्थ म्हटले म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात काय करतोय हे आपण बघितलं पाहिजे हो. परदेशात तसं काही नाही आहे, लक्षात घ्या. परदेशात तसं काही नाही. सर्वच मुलांना सगळं दिलं जातं आहे, लक्षात ठेवा. कारण शिक्षण हे पवित्र ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी जर मनामध्ये भेदाभेद निर्माण झाला तर ती पिढी काय होते हो, शेवटपर्यंत काय होते. समर्थ म्हटले लिखाणच झालंय ना, लिखाणच त्या पद्धतीचं झालंय ना हो. वर्गवारी तुम्ही शिकवली ना. समर्थ म्हटले कारण जाती कळतात कुठं हो मुलांना, या शिक्षण क्षेत्रातच कळतात. समर्थ म्हटले लक्षात घ्या. जर तिथंच जर सम असेल सगळं काहीच नाही, एवढी जरी म्हणजे सर्वच मुलांना व्यवस्थित शिक्षण देणे आणि तिथं कुठलाही भेदाभेद नसणे हे होणं गरजेचं आहे. समर्थ म्हटले का हो, तरच आपली भावी पिढी काय होणार आहे, उत्तमाची होणार आहे. कारण आपण जर लिखाणच मुलांच्या अंतरी भेदाभेदाचं करत असू तर अखंड तेच पुढं चालू राहते. मग समर्थ म्हटले विषमता जर नको असेल समर्थ म्हटले तर बदल हवा आहे. समर्थ म्हटले तो बदल करता आला पाहिजे हो. ज्याच्या हातात अधिकार आहे त्यानं ते करता आलं पाहिजे हो. स्वतःच्या फायद्यासाठी नाही. समर्थ म्हटले अरे फायदा काय आहे, एकदा का हे जीवन गेलं की गेलं. समर्थ म्हटले कुणाच्या मृत्यूची वेळ कधी सांगता येत नाही. मग समर्थ म्हटले आपल्याला जो अधिकार दिलाय, आपल्या हातून जे कार्य होणार आहे उत्तमाचं ते आपल्याला करता आलं पाहिजे हो. म्हणजे चिरकाल टिकणारं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. समर्थ म्हटले असा बदल घडला पाहिजे की भेदाभेद सगळा काय झाला पाहिजे हो, नष्ट झाला पाहिजे. समर्थ म्हटले असं काहीतरी कार्य जे सामंजस लोक आहेत ज्यांना तो अधिकार आहे त्यांनी ते एकत्र येऊन आपापल्या समाजाला आपापल्या धर्माला समजावून सांगून सर्वांनी काय हो उत्तमाचं राहता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले हीच गरज आहे, ही काळाची गरज आहे. समर्थ म्हटले हे म्हणजे आपल्या देशात हे असं घडणं काय हो. समर्थ म्हटले गरजेचं आहे. कारण का हो आपलं सर्व धर्म समभाव खरा तो एकची धर्म कुठला हो, मानवता हा खरा धर्म आहे. समर्थ म्हटले आपल्यात मानवता हा धर्मच बघा ज्याचं त्याने आहे कितपत कार्य उत्तमाचं चाललंय. म्हणून समर्थ म्हटले मनुष्य बाळबोध अक्षर घडसूनी करावे सुंदर, जे देखताच चतुर समाधान पावती. अहो लिखाणच असं करा, लहान मुलांना सुद्धा असं शिकवण द्या. अहो मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो अतिथी देवो. समर्थ म्हटले ना आई वडिलांनंतर शिक्षकच हे सगळे गुरु आहेत हो मुलांचे. आणि शिक्षकाने जर भेदाभेद केला तर उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले कारण का हो हा माझ्या जातीचा, हा माझ्या धर्माचा म्हणून जर शिक्षक भेदाभेद करत असतील तर हे चुकीचं आहे. समर्थ म्हटले हितच मुलांचा काय होतो पाया ढासळतो. समर्थ म्हटले म्हणून जो गुरु आहे
त्या गुरुनं काय करता आलं पाहिजे हो, उत्तमाची शिकवण देता आली पाहिजे हो मुलांना, उत्तमाची शिकवण देता आली पाहिजे. कारण का हो, गुरु जे शिकवतो तेच मुलं काय करतात हो, घडतात, ते शिकतात समर्थ म्हटले. म्हणून ही सगळी जबाबदारी कोणाची आहे हो, हे जबाबदारी कोणाची आहे समर्थ म्हटले, ज्याच्या हाती सत्ता आहे त्याची ही जबाबदारी आहे. काय चाललंय, काय करायला पाहिजे, कसा बदल घडवला पाहिजे, अंतरातली घाण काढायची हो, भेदाभेदाची अंतरातील घाण काढायची. याच्यासाठी कुणीतरी काय केलं पाहिजे हो, कार्य करताच आलं पाहिजे समर्थ म्हटले. म्हणून परमार्थ आणि प्रपंच जो समर्थांनी लावून दिलाय, लिखन क्रिया, समर्थ म्हटले अंतरी लिखाण उत्तमाचं झालंच पाहिजे हो. लिखाण उत्तमाचं झालं, लहानपणीच उत्तमाचं लिखाण घडलं. अहो समर्थ करतायत, परंतु तिथपर्यंत मुलं गेली तरी पाहिजेत ना. आज ह्या टीव्हीमुळं मोबाईलमुळं लहान मुलं बसायलाच मागत नाहीत समर्थ म्हटले. परंतु बसवली पाहिजेत हो, जाणून बुजून परमार्थ उत्तमाच्या गोष्टी शिकवता आल्या पाहिजेत हो, ज्या ठसवता आल्या पाहिजेत मेंदूवरती, की काय हो, आपलं लिखाण उत्तमाचं झालं पाहिजे हो. मग ते अभ्यासातील असो नाही तर समर्थ म्हटले अंतरातले, कारण अंतरी जे लिखाण झालंय त्याच्यावरतीच तुमचं आचरण ठरतं हो. राग येतोय समर्थ म्हटले, आताच्या पिढीला भरपूर राग येतोय. कारण काय येतो, कुठंतरी अन्यायाचं काय होतंय हो, अन्याय होतोय याची जाणीव त्या मुलांना होते हो समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले की या गोष्टीवरती कायमस्वरूपीचा तोडगा काढायचा अधिकार कोणाला आहे हो, ज्याच्याकडे सत्ता आहे त्यालाच तो अधिकार आहे समर्थ म्हटले. मग ज्याचं त्यानं ठरवायचं समर्थ म्हटले की आपल्या अधिकाराचा उपयोग आपण कसा करायचा. म्हणून समर्थ म्हटले मनुष्य बाळबोध अक्षर घडसूनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती, वाटोळे सरळे मोकळे ओतले म्हशीचे काळे, कुळकुळीत ओळी चाललेल्या ढाळे मुक्त माळा जैशा. म्हणजे जे अक्षर जसं असेल तसं सुंदर एका लाईनमध्ये, बघा काही जणांचं इतकं सुंदर अक्षर असतं. आता आपण या ग्रंथामध्ये जे वाचतोय ते अक्षर कसं आहे हो, सगळं वाटोळे सरळे मोकळे, सगळं जागा 2 शब्दामध्ये कसं अंतर आहे. कुळकुळीत ओळी चाललेल्या ढाळे मुक्त माळा जैशा. बघा कुळकुळीत हे शब्द वाटोळे आहेत ना, कुळकुळीत ळ क, मग ते ओळी ळ कसा आहे हो शब्द, असं वाटोळे असं गोलगोल करून आहे ना. आणि जसं काय म्हशीचं काळ कुळकुटीत शाई वापरली ना, म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय की काळीभोर शाई करून अक्षर कसं करायचं काढायचंय हो, वाटोळे सरळ व मोकळे लिहावे, काळ्या कुळकुळीत एकसारख्या लिहाव्यात वळी, आणि जणू काय मोत्यांच्या माळा येतो असं लिखाण करायचं समर्थ म्हटले, की जसं काय मोत्याच्या माळा येतो. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं, उत्तमाची शाई घेऊन आपल्याला अक्षर कसं काढायचंय हो, वाटोळे सरळे मोकळे ओतले म्हशीचे काळे, कुळकुळीत ओळ्या चाललेल्या ढाळे मुक्त माळा जैशा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, मोत्याच्या माळांसारखं आपलं अक्षर सुंदर दिसलं पाहिजे हो. ज्या अक्षर बघितलं ना एखाद्यानं तर त्याच्यावरून नजर नाही हटली पाहिजे. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, बाबा आचरण इतकं उत्तम आहे. हे झालं म्हणले बाहेरचं, समर्थ म्हटले अक्षर, अंतरीचं लिखाण पण आपलं तसंच पाहिजे हो. असं लिखाण पाहिजे की एखाद्यानं आपल्याला बघितलं ना तर त्याला अंतरी समाधान झालं पाहिजे हो. अरे बापरे, या देहामध्ये कुठलाच दोष नाही दाखवायला, काय नाही, कसंही करा या देहामध्ये दोषच दिसत नाही, असं आपलं काय पाहिजे समर्थ म्हटले, अक्षर कसं पाहिजे हो, मोत्याच्या माळेसारखं अक्षर पाहिजे. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांट्या. अक्षर मात्र तितुके नीट, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, प्रत्येक अक्षर आपल्याला काय करायचं हो, नीट लिहायचंय, एकसारखे असावे. म्हणजे प्रत्येक अक्षर एकसारखं असावं, त्यामध्ये काना मात्रा वेलांट्या तुमचा अनुस्वार हे इत्यादी काय हो एका सरळ रेषेत लिहिलेलं असावं. अक्षर जे बघितल्याबरोबर काय झालं पाहिजे हो, सुंदर अक्षर दिसलं पाहिजे हो समर्थ म्हटले. म्हणजे अक्षर पण काय पाहिजे हो, नीट पाहिजे, त्याचं काना मात्रा वेलांटी सगळं व्यवस्थित लिहिलं पाहिजे हो. जसं मराठीचं अक्षर आहे तसंच
बाकीचं इंग्लिश असतंय, हिंदी असतंय. समर्थ म्हटले प्रत्येक विषयाचं अक्षर उत्तमच काढलं पाहिजे हो. जर तुम्ही अक्षर व्यवस्थित असेल तर मार्क कट करताच येत नाहीत. समर्थ म्हटले मार्क कट करू शकत नाहीत हो शिक्षक. कारण का हो, सगळी उत्तरं बरोबर लिहिलेत, अक्षर स्पष्ट लिहिलेलं आहे आणि तेही एकदम सरळ रेषेत लिहिलेलं आहे. सगळ्या वेलांट्या काना मात्रा उत्तमाचं लिहिलेलं आहे आणि प्रत्येक ओळ एक समान लिहिलेली आहे. खाली वर खाली काय नाही, वेगळेपणा नाही. अशा ठिकाणी मार्क कट करू शकत नाहीत हो. तसंच जीवनामध्ये देखील समर्थ म्हटले अक्षर नीटच पाहिजे. अक्षर म्हणजे आपण. समर्थ म्हटले नीटच पाहिजे हो. काही कुठला प्रसंग येऊ द्या, एक समानच आचरण असलं पाहिजे. समर्थ म्हटले अरे भेदाभेद जरी होत असेल तरी समर्थ म्हटले दुर्लक्ष करता आलं पाहिजे. कारण आपल्याला सांभाळणारा बसलाय हो. काय ह्या द्वैतातल्या माणसाला करायचंय ते करू द्या. समर्थ म्हटले काय वाटोळ करायचंय ते करू द्या. समर्थ म्हटले म्हणून सांगितले ना, वाटोळे सरळे मोकळे, ओतले म्हशीचे काळे, कुळकुळीत ओळी चाललेल्या ढाळे मुक्त मुळ्या जायच्या. कोणी वाटोळ करू दे आपलं. समर्थ म्हटले वाटोळ होणार नाही. वाटोळ्याचं सरळ करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंमध्ये दिले ना. वाटोळे सरळे मोकळे म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचे, बाबा एखाद्या कितीही वाटोळ करू द्या. अहो माणसं एवढं वाईट करतात लोकांचं. समर्थ म्हटले बोलायचं काम नाही. समर्थ म्हटले अरे कितीही वाईट केलं, आपण बघितलं ना संतांना सुद्धा किती त्रास दिला हो लोकांनी. मग आता परमार्थात हे तर कलियुग आहे. समर्थ म्हटले कलियुगामध्ये परमार्थिक माणसाला त्रास देणार नाही असं घडणारच नाही. समर्थ म्हटले अरे संत ज्ञानेश्वर महाराज देखील एक दिवस कंटाळले ना हो. ताटी लावून बसले ना, दरवाजा लावून बसले आतमध्ये. त्यांनाही वाटायला लागलं की काय नको बाबा, एवढं कसलं बाबा कष्ट देवा, एवढं काय. म्हणजे त्यांनाही एक दिवस आलाच ना. म्हणजे कितीही मनुष्य म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, अरे किती त्रास द्यावा याला लिमिट असतं ना. समर्थ म्हटले आणि परत तीच लोक काय करायला लागले हो, त्यांचे पाय धरायला लागले हो. त्यांनी ज्ञानाने दाखवून दिलं की आम्ही तुमच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. आम्हाला संपत्तीचा मोह नाही, आम्हाला ज्ञानाचा मोह आहे. लक्षात ठेवा. मग तीच लोक पहिल्या रांगेत पाया पडायला. समर्थ म्हटले काय उपयोग आहे. समर्थ म्हटले देताना आपण काय दिला हो, भरपूर त्रास दिला हो. संत मंडळींना तर नकोसं जीवन केलं लोकांनी. मग संत एकनाथ महाराज असू द्या, संत तुकाराम महाराज असू द्या, संत ज्ञानेश्वर महाराज असू द्या, सगळ्या संतांना काय केलं हो लोकांनी, खूप त्रास दिला हो. संत जनाबाईला तर सुळावर चढवलं ना. देवाचे दागिने काय केले, चोरले म्हणून. समर्थ म्हटले पण तिनं गेलीच नव्हती मंदिरात, स्वतः देवच आलेला ना. तिनं कुठल्याही देवाच्या दागिनेला हात लावला नव्हता. त्या सुळाचं पाणी व्हावं लागलं. समर्थ म्हटले म्हणजे लक्षात ठेवा. समर्थ म्हटले सत्याला न्याय असतो. मग समर्थ म्हटले कोणी किती वाटोळ करू द्या, किती वाटोळ करू द्या, तुम्ही सरळ मार्गाने चालत राहो. समर्थ म्हटले तुम्ही सरळ मार्गी चालत राहत असाल तर तुमचं सरळ करणारा मी आहे. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले तुमचं सरळ करणारा मी आहे. अहो काय कुठं जे आपल्या नशिबात नसेल ते समर्थ आपल्या नशिबात लिहून देत आहेत हो. कारण का आपण सरळ चाललोय हो त्याच्या मार्गावरती. समर्थ म्हटले काय कमी पडणार नाही. शेवटी जय जयकार संतांचाच झाला हो. कष्ट सोसले म्हणजे समर्थ म्हटले सगळ्याचं सोसलं म्हणून आज सगळे पालखी घेऊन जात आहेत. आज 12व्या शतकामध्ये ते झालेलं संत ज्ञानेश्वर झालेले, तेव्हापासून पालखीची परंपरा आहे. समर्थ म्हटले आळंदी ते पंढरपूर अजूनही मोठ्या उत्साहाने तो उत्सव साजरा करतायत. पण समर्थ म्हटले अरे आता पालखीत त्यांचं पादुका घेऊन जात आहेत, पण ज्या वेळेस ते जिवंत होते त्यावेळेस त्यांच्या पायाला नव्हे खापरसुद्धा न देणारे आपणच होतं. समर्थ म्हटले माणसच होती ना ती. खापरसुद्धा दिलं नाही हो. बारकं खापरसुद्धा देत नव्हते, का खायलासुद्धा माणसं देत नव्हते. म्हणजे आता आपण काय करतोय हो. समर्थ म्हटले परंतु ते पालखीतून नेण्यासाठी तेवढं त्यांनी कमवलं. कमवलं म्हणजे काय इस्टेट नाही कमवली. समर्थ म्हटले ज्ञानानं वाटोळे सरळे मोकळे, ओतले म्हशीचे काळे, कुळकुळीत ओळी चाललेल्या ढाळे मुक्त माळा जैशा. मोत्यासारखं अक्षर लिहून ठेवलं अंतरी.
ज्ञानेश्वरीसारखा सुंदर ग्रंथ लिहिला. जे लोक अन्न पाणीसुद्धा देत नव्हते, म्हणजे भिक्षासुद्धा वाढत नव्हते, असे लोकसुद्धा त्यांचे पाय धरायला लागले हो. समर्थ म्हटले वेळ यावी लागते हो. समर्थ म्हटले प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येकाची वेळ येते. म्हणून समर्थ म्हटले आपला मार्ग आपण सोडायचा नाही हो. सत्कर्माचा मार्ग, उत्तम कर्माचा मार्ग आपण सोडायचा नाही. कितीही अडचणी येऊ द्या, समर्थ म्हटले त्या प्रत्येक अडचणीतून सोडवणारा तो आहे हो. येतात अडचणी हो. उत्तमाचं कार्य करताय म्हटल्यानंतर अडचणी येणारच हो. कारण परमार्थाला अडथळा आणणारे भरपूर आहेत. वाईट कर्म करायला जा, अजिबात कुणी अडवणार नाही. दोन घोट पे, 4-5 दिवस पाचतात पदरची, समर्थ म्हटले, मग शिकतो हा प्यायला. म्हणजे वाईट कर्म करायला शिकवायला त्यांना लागत नाही. समर्थ म्हटले स्वतःचे पैसे पदरचे घालवून वाईट कर्म शिकवतात, परंतु चांगलं कर्म शिकवायला कोणीही येत नाही. समर्थ म्हटले समर्थांशिवाय कोणी नाही हो. समर्थांशिवाय चांगलं कोणी शिकवू शकत नाही. अहो महद्भाग्य हाताशी आले परंतु बघू नाही जाणितले. आपलं एवढं महद्भाग्य आहे की आज असल्या घोर कलियुगामध्ये आपल्याला सत्कर्म करण्याची इच्छा होते का? होते का नाही? एवढ्या घोर कलियुगामध्ये एवढं नाचतंय सगळीकडं, काय त्या टी व्हीमध्ये, त्या काय मोबाईलमध्ये चाललंय समर्थ म्हटले, तरी देखील आपल्याला सत्कर्म करण्याची इच्छा होते अंतःकरणापासून. मग अजून काय पाहिजे? समर्थ म्हटले कसली संपत्ती आहे आपल्याकडं? केवढी ही संपत्ती घेऊन आलोय आपण? कुणी दिली हो ही? हे सगळं देणं ईश्वराचं आहे, ह्या सद्गुरूंचं आहे, ह्या समर्थांचं आहे, नानांचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ज्या अर्थी सत्कर्म करण्याची इच्छा होते अंतःकरणापासून, त्या अर्थी आपलं लिखाण उत्तमाचं केलंय हो. होते का नाही इच्छा? समर्थ म्हटले होते हो, की मला कर्म चांगले व्हावेत हो, माझ्याकडून कुठलं विषय विकाराचं कर्म नाही व्हावं, असे अंतःकरणापासून जर इच्छा निर्माण होते, त्या अर्थी आपलं लिखाण उत्तमाचं केलंय बापानं. का वाईट करायची इच्छा होते? कुणाचंही वाईट करायची इच्छा होत नाही हो. कुणाचंही वाईट बघायची इच्छा होत नाही. समर्थ म्हटले भले समोरच्याला वाटू दे की काय हो, आपण सगळ्यांचं वाईट बघतो. समर्थ म्हटले आपण कुणाचंही वाईट बघत नाही. समर्थ म्हटले आपलं अंतःकरण समर्थाने एवढं शुद्ध करून ठेवलंय, एवढं उत्तमाचं करून ठेवलंय, ज्या अर्थी आपल्याला सत्कर्म करण्याची इच्छा होते समर्थ म्हटले, त्या अर्थी आपलं लिखाण उत्तमाचं झालंय हो. मग ज्याचं त्यानं ठरवा. समर्थ म्हटले ज्याला वाटतं का नाही की माझं कर्म उत्तमाचं असावं, माझ्यावर कुठलंही गालबोट नसावं, मी सरळ रेषेत चालू नाही, त्या सरळ रेषेतच परमेश्वराने मला त्याच्यापर्यंत न्यावं, अशी इच्छा, सुप्त इच्छा ज्याच्याकडं आहे, समर्थ म्हटले त्याला सद्गुरू घेऊन जाणारच आहे तो, तयारच आहे तो. होडी घेऊन तयार आहेत ना, ऐल तीरावरून पैल तीरावर नेण्यासाठी स्वतः सद्गुरू तयार आहेत. आपण फक्त त्या होडीत बसायचं काम करायचं आहे. समर्थ म्हटले म्हणून उत्तम लिखाण करायचं आहे. किती वाटोळे करणारे असू दे, समर्थ म्हटले सरळ करणारा मी आहे, हे लक्षात ठेव. त्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे? अखंड त्याच्या रेषेत चालता आलं पाहिजे हो, परमार्थाच्या रेषेत चालता आलं पाहिजे. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्र्या त्याही नीट, आरकुली वेलांट्या. अक्षर कसं पाहिजे? समर्थ म्हटले कुणीकडून कसंही बघितलं तरी एकसारखं दिसलं पाहिजे हो. एवढं सुंदर अक्षर पाहिजे. एवढं काय पाहिजे? सुंदर अक्षर पाहिजे. किती कुणी परीक्षा घेऊ दे आपल्या, त्यात आपण पासच झालं पाहिजे हो. समर्थ म्हटले सद्गुरूंचं नाव उत्तमाचं केलं पाहिजे. असे अहो एखादा म्हटला ना ₹1,00,000 घेऊन, हे धर ₹1,00,000 ही बॉटल एवढी खाली कर, कुठली कळलं असेल. समर्थ म्हटले पुरुषांकडं आला एखादा तरी म्हटला की काय नाही तुला काय देतो, ₹1,00,000 देतो, एवढी बॉटल खाली कर, त्याला सांगता आलं पाहिजे ते ₹1,00,000 पण तुलाच ठेव, ती बॉटल पण तुलाच ठेव, मला काय कमी नाही, माझा देणारा ईश्वर आहे, मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही, मला त्या मार्गाला जायचंच नाही. ठणकावून विषय विकारांना सुद्धा सांगता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले त्यावेळेस तुम्ही घडला, अंतरातून घडलाय, अंतरी तुमचे लिखाण काय झालंय हो, उत्तमाचं झाले. पहिले अक्षर जे काढले, ग्रंथ संपेतो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. बघा एवढा मोठा ग्रंथ लिहिलाय, बघा पहिलं अक्षर जसं आहे तसं शेवटचं सुद्धा अक्षर आहे का नाही या ग्रंथामध्ये. तसं समर्थ म्हटले आपण एखादं लिखाण करताना पहिल्यापासून जे अक्षर आहे ते शेवटपर्यंत तसं अक्षर आलं पाहिजे. एवढं सुंदर अक्षर आपण काढलं पाहिजे समर्थ म्हटले. आणि काढता आलं पाहिजे हो, काढता आलं पाहिजे हो.
अक्षराचे काळेपण ठाकाचे ठोसरपण तैसेची वळण वाकणं सारखेची. समर्थांना काय सांगायचंय की अक्षराचे काळेपण ठाकाचे ठोसरपण तैसेची वळण वाकणं सारखेची. अक्षराचं काळेपण बी समान पाहिजे, अक्षर पण समान पाहिजेत. बघा ग्रंथ बघा, ग्रंथामध्ये पहिलं जसं अक्षर आहे तसंच कुठलंही पान उलटा तरी ते अक्षर समानच आहे हो. समर्थ म्हटले अशाच पद्धतीनं आपल्याला अक्षर काढता आलं पाहिजे हो. लिखाण उत्तमाचं करायचं आहे. समर्थ म्हटले घेतलंय ना आता आपल्याला घडवायला घेतलंय. बापाने शिकवण दिली उत्तमाची. आता जसं कर्म आहे तसं शेवटपर्यंत आपलं कर्म राहिलं पाहिजे हो. म्हणजे कितीही पैसा येऊ द्या, समर्थ म्हटले अफाट पैसा येऊ द्या तुमच्याकडं, तुम्ही गडगंज श्रीमंत व्हाल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवायचं नुसतं काय केलं हो, त्या दृष्टीने प्रयत्न केले. लहानपणापासून छत्रपती घडले ना हो, झाले ना, दिलं ना सगळं. मग हे अक्षर कसलं होतं, सुंदर अक्षर होतं. समर्थ म्हटले सरळ मार्ग. म्हणजे समर्थ म्हटले अन्याय नाही केला कोणावरती. लक्षात ठेवा, जनतेवरती तर कधीच नाही हो. जे काही केलं ते सगळं कोणासाठी केलं हो, जनतेसाठी केलं. समर्थ म्हटले राजा घडला, असा राजा व्हायला पाहिजे. समर्थ म्हटले ज्याला जाणीव पाहिजे हो, आपल्या लोकांसाठी काही पण. लक्षात ठेवा, म्हणजे अक्षर कसं घडलं पाहिजे. समर्थ म्हटले आत्ता जशी शिकवण दिली ना, ती शिकवण अंतरी शेवटपर्यंत राहिली पाहिजे हो. नाहीतर जाताना मटण खायची इच्छा झाली तर समर्थ म्हटले आहेच पुन्हा जन्म. मटण खायची इच्छा झाली तर वाघाच्या जन्माला जातील. समर्थ म्हटले अरे काय नाही, सगळ्या वासना इच्छा आकांक्षा सोडून देऊन मोकळं होता आलं पाहिजे. सोपं नाही समर्थ म्हटले, परंतु प्रयत्न केले तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून समर्थांनी सांगितले ना कसे अक्षर असावे. अक्षराचे काळेपण टाकाचे टोसरपण तैसेची वळण वाकणं सारखेची. ओळीस ओळी लागेना आरकुली मात्रा भेदेना खालिले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर. काय सांगितलं हो, ओळीस ओळी लागेना म्हणजे असं अक्षर पाहिजे की वरच्या ओळीची खालच्या ओळीला काय लागलं नाही पाहिजे, अक्षर नाही लागलं पाहिजे. समर्थ म्हटले आणि काहीच कुठली म्हणजे वेलांटे असू द्या ओकार असू द्या तो दुसऱ्या ओळीला लागता कामा नये. एवढं सुंदर अक्षर काढायचं आहे. किती समर्थ उत्तमाचं शिकवताय तो. हे विद्यार्थ्यांसाठी पण आहे. समर्थ म्हटले आंतरीचं लिखाण पण तसंच झालं पाहिजे आणि बाहेरचं लिखाणही तसंच पाहिजे हो. कारण अक्षर जर उत्तमाचं असेल तर तुम्हाला उत्तमाचे मार्क मिळणार आहेत. समर्थांनी एकच सांगितलं, अक्षर उत्तमाचं पाहिजे. अक्षर उत्तमाचं असल्याशिवाय तुम्हाला मार्क उत्तमाचे मिळणार नाहीत. म्हणून अक्षर उत्तमाचं पाहिजे. ओळीस ओळी लागेना आकुर्ली मात्रा भेदेना खालले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर पानशाईने रेखाटावे त्यावरी नेमकेची लिहावे दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे. समर्थांनी काय सांगितलं, कुठंही हे झालं नाही पाहिजे, ओळीला ओळी नाही लागली पाहिजे. पान काय शाईनं सगळं पान काय झालं पाहिजे हो, लिखाण झालं पाहिजे प्रत्येक पानावरती आणि त्याच्यावरती नेमकंच लिहायचं आहे. दूर जवळ असं होता कामा नये. अंतर ओळीचे उत्तमच पाहिजे हो. समर्थ म्हटले की एक अक्षर इथं लिहिलं आणि एक अक्षर दुसरीकडे लिहिलंय तसं होता कामा नये. समर्थांनी काय सांगितलं कसं पाहिजे हो अक्षर, ओळीस ओळी म्हणजे ओळीस ओळी लागेना आकुर्ली मात्रा भेदेना खालले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर पानशाईने रेखाटावे त्यावरी नेमकेची लिहावे दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे. म्हणजे दूर जवळ असं होऊ नये, ओळीतील अंतर होऊ नये. कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना गरज केली हे घडेना लेखकापासूनी. काय सांगितलं, कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना गरज केली हे घडेना लेखकापासून. म्हणजे काय सांगितलं हो की कुठं जर एखादी गोष्ट शोधायची असेल लिखाणामध्ये तरी आडणार नाही. कुणीही ते हातात घेऊ द्यावं, सहज काय केलं पाहिजे हो, सापडलं पाहिजे.
अक्षरच समर्थ म्हटलं एवढं उत्तमाचं काढायचं आहे ना, की एखाद्याला काय शोधायचं असेल आपल्या त्या पुस्तकामधून, त्या वहीमधून काय जर शोधायचं असेल तर त्याला ते सहज सापडलं पाहिजे हो. आणि कुठंसुद्धा आपली अक्षरामध्ये काय नाही पाहिजे, समर्थ म्हटले चूक नाही पाहिजे. म्हणजे लेखकानं लिहिताना एवढं उत्तमच लिहिलं पाहिजे की त्यात कुठलीही चूक काय झाली नाही पाहिजे, सापडली नाही पाहिजे. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं आहे हो, लेखक बघा लिहितात ना पुस्तकं, लोक लिहितात, मग त्यात काहीतरी असं चुकीचं लिहितात की ज्यामुळं काय होतं, कोणाचं तरी अंतःकरण दुखवलं जातं. म्हणून म्हणजे कुठल्या तरी धर्माविषयी, जातीविषयी वेगळं काहीतरी लिहून ठेवायचं. समर्थ म्हटले लेखकाच्या हातातही लिखाण करायचं, बरोबर आहे, परंतु लिखाण असं करू नका हो की म्हणजे कविता करा, परंतु कुठल्या जातीला धर्माला करू नका. म्हणजे कुणाच्या अंतरी लागेल धक्का अशी वर्तणूक करू नका. म्हणजे कुणाचं तरी अंतःकरण दुखवलं जाईल असं लिखाण नका करू. त्या लिखाणामध्ये कोणताही दोष नसला पाहिजे, दोषविरहित लिखाण पाहिजे. समर्थांनी अखंड दासबोध ग्रंथ लिहिला आहे हो, प्रत्येकाला लागू पडतोय हो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला ना ग्रंथ, अहो लाखो वारकरी येतात ना. समर्थ म्हटले लाखो वारकरी येतात, कुठंही जातीभेद नाही, काय नाही, सगळे एकत्र येतात ना. समर्थ म्हटले परदेशातून सुद्धा लोक येतात वारीला जायला पंढरपूरला. मग समर्थ म्हटले तसं समर्थ म्हटले लिखाणही तुमचं लेखकानं जाणीवपूर्वक लिखाण केलं पाहिजे. त्या लिखाणामध्ये कोणतीही चूक असता कामा नये, कोणाला तरी उद्देशून लिखाण करायचं नाही. समर्थ म्हटले जे समाजाला हितकारक असेल, समाज त्यापासून काय झाला पाहिजे हो. समर्थ म्हटले समाजाची हानी नाही झाली पाहिजे. आपल्या लिखाणामुळं कोणाचं तरी अंतःकरण दुखवलं जाईल असं लिखाण नसावं. मग ते कविता असू द्या, समर्थ म्हटले धडे असू द्या, पुस्तकं लिहितात माणसं, परंतु ते पुस्तकसुद्धा काय हो, संतांविषयी टीका टिप्पणी केलेली असते. समर्थ म्हटले अरे आपल्याला काय अधिकार आहे, अहो एवढे सुंदर अभंग लिहून ठेवलेत त्यांनी, एवढे सुंदर अभंग लिहून ठेवलेत, एवढे सुंदर ग्रंथ लिहून ठेवलेत, सर्व संतांचे ग्रंथ. समर्थ म्हटले एकदा चाळून बघा. जो नावं ठेवतोय ना लेखक, त्यानं सुद्धा अंतरी स्वतःचा विचार करता आला पाहिजे हो. प्रसिद्धीसाठी नाही लिहायचं. समर्थ म्हटले प्रसिद्धीसाठी एखाद्या देहाची उपेक्षा करायची नाही. समर्थ म्हटले एखाद्या संतांची उपेक्षा करायची नाही, त्यांच्या कार्याला गालबोट लागल असं कुठलंही कर्म करायचं नाही. कारण त्यांनी कार्य केलेले आहेत हो, ते त्यांच्या लिखाणातून दिसतंय ना. कुठं दिसतोय भेदाभेद तुम्हाला. पसायदान हे काय पसायदान लिहिलंय, कसलं धान दिलंय समर्था. म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे भाग्यने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. अहो काय मागितलं, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, आपल्यासाठी सगळं मागितलं. संतांची भूमिकाच अशी आहे हो की काय हो, परमेश्वरा सगळी जनता सुखी ठेव, त्याच्यानंतर आम्हाला. म्हणजे संत हे काय होते हो, सगळे परोपकारी, परोपकारासाठीच त्यांचा जन्म झाला. स्वतः किती कष्ट, अपार कष्ट सोसले हो, परंतु कोणाला कधीही त्रास दिला नाही. का जाणीवपूर्वक कोणाला त्रास दिला का हो संतांनी, की नाही ह्यानं मला असं केलं म्हणून त्याचं मी वाईट करीन, असं संतांनी कधीही केलेलं नाही. ज्याच्या कर्माचे फळं ज्याला त्याला मिळणार आहेत याची जाणीव संतांना होती, म्हणून ते कुणाच्या नादी लागले नाहीत हो. सर्व कार्य काय करत राहिले. पानशाईने रेखाटावे, त्यावरी नेमकेची लिहावे, दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे. कोटे शोधासी आडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना लेखकापासूनी. ज्याचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. ज्याचे वय आहे नूतन, समर्थ म्हटले जो नवीन आहे लिखाणामध्ये, जो नवीन आहे, जो ग्रंथ, हे सगळं लेखकांसाठी चाललंय. समर्थ म्हटले जो स्वतः नवीन आहे, ह्या लिखाण नवीन करतोय, ग्रंथ पुस्तक नवीन लिहितोय, त्यानं काय करावं. समर्थ म्हटले की जरा जपून लिहावे, जनासी पडे मोहन ऐसे करावे. लिखाण असं करायचं की माणसाला भुरळ पडली पाहिजे हो. ते लिखाणाची काय पडली पाहिजे हो, भुरळ पडली पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले ज्याचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. बहु बारीक तरुणपणी, कामा नये म्हातारपणी,
मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. समर्थ म्हटले खूप लहानपणी पण लिखाण करू नका. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं हो, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लिहिलं ना. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला म्हणून समर्थ म्हटले लय जास्त पण लहान असताना कुठला ग्रंथ लिहायचा नाही आणि म्हातारपणी लिहायला घ्यायचा नाही, कारण म्हातारपणी गॅरंटी नाही आपण पूर्ण करू का नाही करू. म्हणून समर्थ म्हटले मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. म्हणजे जरा आपण काय कळीत झालो की हे लिखाणाची काय केली पाहिजे हो, लिहिलं पाहिजे, लिखाण नंतर केलं पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हटले की बारीक तरुणपणी कामा नये म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. बोहते स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झडताही झडावे न लगेची अक्षर. बोहते स्थळ सोडून द्यावे. समर्थ म्हटले काय हो, समास वगैरे व्यवस्थित लिहून लिखाण करता आलं पाहिजे हो. समर्थानं किती उत्तमाचं सांगितलं हो, जणू काय असा कागद झाडला तर सगळे अक्षर पडतील एवढं सुंदर अक्षर असावं आणि एकमेकाला चिकटलेलं नसावं. ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा म्हणून समर्थ म्हटले असा ग्रंथ काय लिहायचा आहे हो, जपून लिहायचा आहे. असा ग्रंथ लिहायचा आहे की त्या ग्रंथामुळे माणसांना काय वाटला पाहिजे हो, हेवा वाटला पाहिजे हो, असं लिखाण करायचे. समर्थ म्हटले ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. अहो लिखाण करू शकतो कोणी, ग्रंथा म्हणजे लिखाण केलं पाहिजे समर्थ म्हटले, पण उत्तमाचं लिखाण करता आलं पाहिजे हो. अंतरी बाह्य आपल्याला लिखाण करता आलं पाहिजे. जपून लिहायचं आहे समर्थ म्हटले. शब्द वापरलाय समर्थांनी की परमार्थात जपून राहायचं आहे हो. कारण का हो, कधी विषय विकार आपल्याला नादीला लावतील सांगता येत नाही. म्हणून परमार्थात जपून राहायचे समर्थ म्हटले. आंतरी लिखाण उत्तमाचं करायचं, आपलं हित करायचं समर्थ म्हटले. आपल्याला दुसऱ्याचं हित सुद्धा नाही सांगितलं, स्वतःचं तरी हित करता आलं पाहिजे, नंतर बघू दुसऱ्याचं हित करायचं. समर्थ म्हटले अरे तुला जर कळत नसेल तर तू काय इतरांचं हित करणार आहे. यासाठी उत्तमाचं लिखाण अंतरी झालं पाहिजे आणि नंतर आपण काय करू शकतो, इतरांना सांगू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी काही एक. काया बहुत कष्ट व्हावी. समर्थ म्हटले शरीराला किती कष्ट पडले तरी पडू द्यायचंय हो, कारण हे शरीर कष्ट करण्यासाठीच आणलंय हो. समर्थ म्हटले असं कोणी ऐकलंय का काम करून करून मेला. समर्थ म्हटले काय काम करून कोणी मरत नाही, झोपून मरतात म्हणले समर्थ. म्हणून समर्थ म्हटले काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. म्हणजे उत्कट कीर्ती काय करायची आपल्याला, म्हणजे असं समर्थ म्हटले चटक लावून सोडायचे ना लोकांना की त्यांनी अखंड ते चांगलं वाचलं पाहिजे हो. लिखाणासाठी त्यासाठी शरीराला कष्ट आहेत समर्थ म्हटले. आता एवढा ग्रंथ लिहिला, समर्थांनी सांगितला आणि कल्याण स्वामीने ते लिखाण केलं. सोपं काम आहे का समर्थ म्हटले. अरे एक समास लिहायला जा, किती कष्ट पडतायत ते बघ. मग हा आज 20 दशक 200 समास लिहायचे. 200 समास लिहायचं सोपं आहे का समर्थ म्हटले. किती देहाला कष्ट पडले असतील हो समर्थांच्या, कल्याण स्वामीच्या. सांगायचं तरी सोपं आहे का समर्थ म्हटले, आणि लिहायचं तरी सोपं आहे का. आणि कुठं काही चूक न होऊ देता असं लिखाण केलंय समर्थांनी, स्वतः केलंय आणि आपल्याला सांगितलंय हो. म्हणून समर्थ म्हटले काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. कारण कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. मग ते खेळात असू द्या हो समर्थ म्हटले, अभ्यासात असू द्या. अभ्यासात कष्ट केल्याशिवाय आपल्याला पहिला नंबर काढायचा आहे. कोणाचा बी पहिला नंबर येतो का हो, कोणाला पण 100% मार्क पडतात का. समर्थ म्हटले नाही, त्यासाठी शरीर झिजवावं लागतं हो. आता एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला प्रयत्न करता आले पाहिजे समर्थ म्हटले, कष्ट करता आलं पाहिजे, तर तुम्हाला काय मिळणार आहे हो, यश मिळणार आहे. म्हणून समर्थांनी स्वतः लिहून ठेवलं आहे की काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. एवढं शरीराला कष्ट द्यायचं आहे,
योग्य ठिकाणी कष्ट देता आलं पाहिजे. समर्थ म्हटले कष्ट कुठं द्यायचं आहे हो? सत्कर्मात कष्ट द्यायचं आहे, उत्तम मार्गासाठी कष्ट द्यायचं आहे, देशासाठी एखादं मिडल आणण्यासाठी कष्ट करा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, कुठलाही विद्यार्थी असू द्या, देशातला असू द्या विदेशातला असू द्या, कुठलाही आपल्या मातृभूमीसाठी आपण एखादं उत्तमाचं कार्य करण्यासाठी आपलं अखंड शरीर झिजवता आलं पाहिजे. अशी उत्कट कीर्ती, कष्ट शरीराला घ्यायचं असं की आपली कीर्ती मागं उरली पाहिजे. म्हणजे समर्थ किती उत्तमाचं शिकवता येतो. संत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती अजूनही आहे ना, म्हणून तर जाते ना, पालखी येते ना. आळंदीवरून पंढरपूरला का पालखीने येतात हो? कारण त्यांचं कार्य तितकं उत्तमाचं आहे. म्हणून समर्थ म्हटले की अखंड कायाभोवत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी काही एक. म्हणजे माणसांना काय करायची, आवड लावून सोडायची परमार्थाची. एवढी परमार्थात काय झाले पाहिजे, तो एकाग्र झाली पाहिजेत लोक. एवढी काय करायचे समर्थ म्हटले, चटक लावून सोडायचे. एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले अरे लिखाण उत्तमाचं करायचं आहे, शरीर झिजवायचं आहे, उत्कट कीर्ती मिळवण्यासाठी शरीर निश्चितच झिजवता आलं पाहिजे हो. कीर्ती मिळवायची सोपं आहे का? लिखाण करायचं आहे म्हणजे शरीराला कष्ट देताच आले पाहिजेत. आणि एखादा खेळ खेळायचा आहे आणि उत्तमाचं प्रावीण्य मिळवायचं आहे तर कष्ट करताच आले पाहिजेत हो. घट्ट कागद आणावे, जपून नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे नाना परी. पहिल्या काळात काय होतं हो, घट्ट म्हणजे कागद आणायचे आणि ते काय करायचे हो, ते पाण्यामध्ये भिजवून वगैरे, ते पहिले कागद नव्हते ना हो, ते मोठे पानं काय असायचे हो, त्या पानावरती काय केलं जायचं, लिखाण केलं जायचं. आता आपल्याला सगळं ऐकतं आहे हो, प्रिंटिंग प्रेस सगळं आले. पण सुरुवातीचे जे ग्रंथ बघितले तर खूप मोठे ग्रंथ होते हो, आणि ती पानं असायची आणि त्याच्यावरती शाईनं काय करायचं हो, लिहायचं. म्हणून समर्थ म्हटले कागद पण उत्तमाचा तयार करायचा, असं समर्थांनी आपल्याला शिकवलंय. सूर्या कातऱ्या जागा इथं, खळी घोटाळे तागा इथं, नाना सुरंग मिश्रित जाणून घ्यावे. म्हणजे लिखाणासाठी जे जे काय साहित्य लागतंय ते उत्तमाचं असावं, हे समर्थांना इथं सांगायचं आहे. म्हणजे लिखाण करण्यासाठी काय काय लागतंय हो, कागद लागतोय, पेन लागतोय का असंच लिखाण करायचं म्हणून होत नाही समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले लिखाण करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात समर्थांना इथं काय सांगायचं आहे हो, बाहेरचं लिखाण करण्यासाठी पण जे जे साहित्य लागतंय ते उत्तमाचं असलं पाहिजे. आणि आंतरी लिखाण करायचं म्हणजे शरीराला कष्ट आहेत समर्थ म्हटले, उत्तमाचं राहायचं आहे. आज घोर कलियुग आहे, या असल्या घोर कलियुगामध्ये उत्तमाचं कार्य करायचं आहे, उत्तमाचं कर्म करायचं आहे, सोपं काम नाही समर्थ म्हटले. परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाणं हेच काम आहे हो, पारमार्थिक लोकांचं हेच काम आहे समर्थ म्हटले. संतांनीही तेच काम केलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालले हो. अहो जिथं चुकीचं आहे, म्हणजे लोक म्हणायचे आम्ही शहाणं, अशा ठिकाणी त्यांच्या म्हणजे जिथं सगळं पापच आहे अशा ठिकाणी पुण्य करायचं आहे. सोपं काम नाही आहे समर्थ म्हटले, परंतु करून दाखवलं संतांनी. ते कार्य करून दाखवलं, स्वतःची काया झिजवली तिथं अखंड, आणि ते कार्य काय केलं हो, सहज करून दाखवलं. म्हणजे अंतरंगात दुसऱ्याच्या बदल करायचा आहे, आता सगळं पापच आहे आणि त्या पापातून पुण्य जन्माला घालवायचं आहे. सोपं काम नाही समर्थ म्हटले. त्यासाठी अखंड संतांनी स्वतःची काया झिजवली, शरीर झिजवलं आणि काय केलं हो, असं लिखाण करून ठेवलं की ह्या पापातून सुद्धा पुण्य काय झालं हो, उत्पन्न झालं. म्हणून समर्थ म्हटले की काय करायचं आहे हो आपल्याला, सूर्या कातऱ्या जागा इथं, खळी घोटाळे तागा इथं, नाना सुरंग मिश्रित जाणून घ्यावे. सगळं काय करायचं आहे आपल्याला, उत्तम लिखाण करण्यासाठी जे जे साहित्य लागतंय ते घेता आलं पाहिजे. नाना देशीचे बोरू आणावे, घट्ट बारीक सरळे घ्यावे, नाना रंगाचे आणावे नाना जिनसी. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं, वेगवेगळ्या ठिकाणावरून लिखाणाचं साहित्य उत्तमाचं आणायचे समर्थ म्हटले. कारण जर पेन उत्तमाचा असेल तर लिखाणही उत्तमाचं होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले लिहिताना किती किमतीचा आहे त्याला महत्त्वाचं नाही, तो कसा पाहिजे हो, सरळ पाहिजे. नाना देशीचे बोरू आणावे,
घट्ट बारीक सरळे घ्यावे, नाना रंगाचे आणावे नाना जिन्सी. काय आणायचं? घट्ट बारीक सरळ असावं, जेणेकरून काय होतं, लिखाण होतं. जास्त जाड पेन असेल तर लिखाण करता येत नाही. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय? घट्ट बारीक सरळे घ्यावे, जेणेकरून काय होतं, लिखाण उत्तमच होतं. नाना रंग आणायचे. शाळेत कुठला रंग चालतो? काळा आणि निळा. हिरवा, लाल ते काय होतात हो, कोण वापरतं? परीक्षक वापरतात. म्हणून समर्थ म्हटले जे असेल आपल्याला ते तसंच लिखाण करता आलं पाहिजे ना हो. आता हे ग्रंथाचं लिखाण समर्थांनी सांगितलंय की वेगवेगळ्या कलरमध्ये केलं तरी चालतंय ना. लेखकाने काय कुठल्याही शाळेत लिहिलं तरी चालतंय. परीक्षार्थांनी नाही लिहायचं समर्थ म्हटले, लेखकांनी लिहायचंय. मग त्यासाठी कुठलंही कलर वापरला तरी चालतंय. नाना जिनसी टाक तोडणी, नाना प्रकारे रेखाटणी, चित्र विचित्र करणी सिसे लोळ्या. काय सांगितलं हो? नाना जिन्सी टाक तोडणे म्हणजे नाना प्रकारचे चित्र विचित्र करणे सिसे लोळ्या ना, म्हणजे जे काय असेल ते काय करायचं आहे हो, उत्तम प्रकारे कसं लिखाण होईल त्याच्यासाठी जे जे साहित्य लागतंय ते आणायचं आहे. म्हणून समर्थ म्हटले बाहेरचं लिखाण करण्यासाठी काय हो, उत्तम पेन पाहिजे, उत्तम कागदाची क्वालिटी पण पाहिजे ना. उत्तम कागदाची क्वालिटी असेल तर अक्षर उत्तमाचं येणार आहे. म्हणून समर्थ म्हटले पेन कसा पाहिजे हो, बारीक सरळ असा पेन पाहिजे, जेणेकरून अक्षर काय येतं हो, सुंदर येतं. म्हणून समर्थ म्हटले चित्र विचित्र करणी सिसे लोळ्या, म्हणजे जे काय असेल पहिल्या काळात होतं का हो, पहिल्या काळात लिखाण करण्यासाठी पेन नव्हते. काय असायचं हो, शाई असायची आणि त्याला काय असायचं सांगितलं ना, देशीचे बोरू आणावे, घट्ट बारीक सरळे घ्यावे, नाना रंगाचे आणावे नाना जिन्सी. म्हणजे ते लिखाण करण्यासाठी काय असायचं हो, ते शाईत बुडवायचं आणि त्याने लिखाण करायचं, तरी देखील लोक सुंदर लिखाण करत होते हो. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला आता तसं एवढं त्रास नाही आहे. आयते पेन आलेत आपल्याला शाळेत बुडवायची गरज नाही. आपण सरळ एकदा लिहायला सुरुवात केली की ती शाई संपेपर्यंत आपण लिहू शकतो ना. म्हणजे आपल्या किती सोपं झालं आहे हो काम. पण समर्थांनी तरी देखील तिथं सांगितलं ना हो, उत्तम काय करा, उत्तमाचं मागवा आणि काय करा, आणा व्यवस्थित. नाना जिनसी टाक तोडणी, नाना प्रकारे रेखाटणे, चित्र व चित्र करणे सिसे लोळ्या. हिंगुळ संग्रही असावे, वाळले आळते पाहून घ्यावे, सोपे भिजवून वाळवावे संग्रह म्हशीचे. आता बघा काय होतं हो, पहिलं लिखाण करायचं किती अवघड होतं बघा. पान व्यवस्थित पाहिजे, त्याला शाई उत्तमाची पाहिजे आणि ती शाई वाळेपर्यंत लक्ष ठेवावं लागत होतं. म्हणजे ते पानावर थोडं जरी पाणी पडलं तरी ते अक्षर सगळं विस्कटायचं हो. म्हणून ती शाई वाळेपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवायला लागायचं. मग हिंगुळ वगैरे काय व्हायचा हो वापराय, हिंगुळ माहिती आहे तो मग आपल्याला कधी वापरतात हो, बेंद्राच्या वेळेस वापरतात. आणि तो हिंगुळ काय करायचे हो, हिंगुळ संग्रही असावे, वाळले आळते पाहून घ्यावे, सोपे भिजवून वाळवावे संग्रह म्हशीचे. म्हणजे सगळं साठवून ठेवायचं ते वाळवून आणि काय करायचं हो, लिखाण ते साठवून ठेवावं लागायचं. लेखकांना किती अवघड होतं. आता आपण झाकून वही ठेवली की संपलं काम. म्हणजे आपण कितीही लिखाण केलं तरी आपल्याला वाळवावं लागतं का हो, अजिबात वाळवावं लागत नाही. तसं सुरुवातीच्या काळात केलं लिखाण तरी ते पान काय व्हावं लागायचं, वाळवायला लागायचं आणि ते सलग ठेवायचं हो. असं होतं का हो की आपल्यासारखं ते ग्रंथ जोडून होते का, नव्हते. मग त्या काळचं समर्थांनी सांगितलंय लिखाण किती अवघड होतं. हे आता काय निघालं हो, सगळी प्रगती झाली, सगळं ऐकता आलंय तरी आपण लिखाण करायला मागत नाही. उत्तमाचं लिखाण करून ठेवता आलं पाहिजे. तगडी इतिश्र्या कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या, नाना चित्री चित्राव्या उंच चित्रे. बघा ग्रंथ लिहिताना समर्थ म्हटले त्या ग्रंथांचा शेवट उत्तमाचा असावा हो. तगडी तिसऱ्या कराव्या म्हणजे त्या ग्रंथांचा जे शेवट आहे ते उत्तमाचा करता आला पाहिजे. बंदरी फळ्या घोटाळ्याने आणि चित्री चित्राव्या उंच चित्रे, म्हणजे उत्तम असे चित्र वगैरे काढून त्याचं काय करायचं, शेवट करायचा ग्रंथ. म्हणजे प्रत्येक समासाचा किंवा ग्रंथाचा शेवट करताना उत्तमाचा करता आला पाहिजे. म्हणजे किती उत्तमाची शिकवण आपल्याला समर्थांनी दिली की प्रत्येक गोष्टीत कसं सावध असावं
ही शिकवलं आहे ना समर्थांनी. म्हणजे लिखाण करायचं आहे, एखाद्याला लेखक व्हायचं आहे, मला कवी व्हायचं आहे, तरी समर्थांनी सांगितलं ना रे, कुणाच्या अंतरी लागेल धक्का असं आपलं लिखाण नसावं. कुठं समाज म्हणजे विषमता निर्माण होईल असं लिखाण नसावं, असं काव्य नसावं. आणि त्याचे शेवटसुद्धा उत्तमाचा झाला पाहिजे व त्या ग्रंथाचा लिखाणाचा शेवटसुद्धा उत्तमाचा असला पाहिजे. जसं सुरुवात उत्तमाची केली तसा शेवटही उत्तमाचा करता आला पाहिजे. नाना गोप नाना बासने, मेन कापडे सिंदूरवर्णे, पेट्या कुलपे जपणे पुस्तका कारणे. बघा पहिलं काय होतं, पेटीत काय ठेवायला जायचे, ग्रंथ ठेवले जायचे आणि त्याला कड्या कुलप लावली जायचे. म्हणून समर्थ म्हटले अरे मेन कापडे सिंदूरवर्णे. म्हणजे बघा ग्रंथ नेहमी कशात बांधले जायचे हो, ती नुसती पानं होती हो, ती पानं कशातले हो, सिंदूर रंगाच्या कपड्यामध्ये काय केले जायचे हो, ग्रंथ सगळे बांधले जायचे. आणि उत्तमाचं एखाद्या पेटीत ठेवून त्याला कुलूप लावून दिलं जायचं, कारण कोणीही तिथं जाऊ नये, पाणी वगैरे पडू नये त्या ग्रंथावरती, एवढी दक्षता घ्यावी लागायची. आणि ती दक्षता घेतली पाहिजे असं समर्थ सांगतायत, तर तुमचं लिखाण काय होणार आहे, टिकणार आहे. म्हणजे हे अंतरीचं लिखाण आणि बाहेरचं लिखाण याविषयी समर्थाने अखंड दिलेलं आहे. अरे पेट्या कुलपात आपलं लिखाण ठेवता आलं पाहिजे हो, कारण माणसंच निघालेत ना तशी, की त्याला काय करता आलं पाहिजे हो, पेट्या कुलपात ठेवता आलं पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.